Hello students, all of you listen here. Today we are going to see topic 10.16 magnetic field of a solenoid. In 11th you have studied solenoid. What is solenoid? Solenoid is a coil of certain number of turns of a current carrying wire. What is solenoid? Look here. A solenoid is an arrangement in which long conducting wire, एक वायर घेतली जाते, long conducting wire, कॉपरची, ॲल्युमिनियमची, is wound म्हणजे गुंडाळली जाते in a closely packed helix. हेलिक्स याला हेलिक्स म्हणतात. स्प्रिंग सारखं स्पायरल जे असतं त्याला हेलिक्स असं म्हणतो आपण. तर इज वाउंड इन अ क्लोजली पॅक्ड हेलिक्स. हेलिक्स मध्ये वाउंड केली जाते म्हणजे स्प्रिंग, सिंपल वे स्प्रिंग बनवली जाते. तिच्या ह्या लेंथ पेक्षा ही रेडियस किंवा हा डायमीटर फार कमी असतो. पेनची जशी स्प्रिंग असते की नाही, लेंथ जास्त आणि डायमीटर कमी असतो. तर बघा, the diameter of the coil is much smaller than its length. Length म्हणजे ही लेंथ आहे, तुम्ही अजून मोठी घेऊ शकता, बरोबर. त्या लेंथ पेक्षा हा डायमीटर कमी असतो. फिगर ए म्हणजे ही फिगर आहे, मी नाव काय दिलं नाही पण ही फिगर ए आहे, ती फिगर बी आहे. फिगर ए शोज ए क्रॉस सेक्शन ऑफ द करंट कॅरिंग सोलेनॉइड. आता हा क्रॉस सेक्शन याचाच आहे. कसा? तर बघा, ही स्प्रिंग आहे अशी, अशी स्प्रिंग आहे. मग हा जो टर्न असा राऊंड आहे, तर इकडे जो टर्न जाईल असा तो त्याच्यामधून जाणाऱ्या करंटची डायरेक्शन कशी असेल? तिकडे असेल. आणि जो खाली जाईल त्याची डायरेक्शन तिकडे असेल. अशी असेल की नाही? टर्न मध्ये करंटची डायरेक्शन ही असेल, वरची इकडे, आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर. हे डॉट म्हणजे काय? आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर. आणि ही डायरेक्शन क्रॉस चार्ज प्लस चार्ज काय होतो? इन टू द प्लेन ऑफ द पेपर. आता बघा इथं सांगितलेलं आहे. तर दी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक लाइन्स, मॅग्नेटिक फील्ड लाइन्स, डेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ लाइन्स, घनता. दाट असतील तर डेन्सिटी जास्त, क्राउडी, विरळ कमी असतील तर डेन्सिटी कमी. तर डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाइन्स अलॉंग विथ द ऍक्सिस म्हणजे याच्यामधून जाते. बुक मध्ये फिगर दिलेली बघा, पिक्चर आउट केलेले आहे सोलेनॉइडचं. कॉइल वाला बघा, कॉइल वाला त्याच्या अगोदर, नाहीतर मग पुढच्या चॅप्टर मध्ये पण दिलेली आहे ती. मॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये कुठेतरी सोलेनॉइड आहे. सोलेनॉइडचं पिक्चर आउट केलेलं नाही का? एक मिनिट, मी दाखवतो तुम्हाला कशी आहे ती फिगर. हे बघा, एक मिनिट, ही फिगर, हा सोलेनॉइड, ही स्प्रिंग आहे. याला काय अरेंजमेंट केलेली आहे? इकडे एक बॅटरी लावलेली आहे आणि हे टर्न, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इकडून करंट जाईल, असं जाईल. समजतंय ना? ही कॉइल अशी आडवीच समजा, करंट असं जाईल म्हणजे ते हे प्रत्येक टर्न आहे. सो मेनी टर्न आहेत, आपण 3च दाखवले आहेत. इथं सो मेनी काढू शकता, 4, 5, 6. आणि डॉटचा अर्थ काय होतो? करंट इकडे आणणार, आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर. आणि या फील्ड लाईन्स कशा आहेत? मधून अशा जात आहेत बघा या, आणि या पूर्ण अशा राऊंड पण होणार. हा पुढे या अशा राऊंड होतील. या बाकीच्या 1-2 दाखवलेल्या आहेत इथं, ज्या आपण पॉसिबली राऊंड होतील तेवढ्या. समजलं? मग सोलेनॉइड काय असतो? हा सोलेनॉइड आहे. आता पुढची गोष्ट बघा, द डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाइन्स अलॉंग द ऍक्सिस. हा ऍक्सिस आहे, मध्ये जो असेल तो ऍक्सिस, अलॉंग द ऍक्सिस जास्त असतात. अँड विदिन सोलेनॉइड, आणि सोलेनॉइडच्या आतमध्ये पण जितक्या असतील त्या, ऍट सर्टन डिस्टन्स अवे फ्रॉम द वायर इज युनिफॉर्म. ह्या काही वायर पासून ज्या मध्ये असतील ऍक्सिसला त्या युनिफॉर्म असतील आणि काही युनिफॉर्म नसतील. फ्रॉम द वायर इज युनिफॉर्म, हेन्स मॅग्नेटिक फील्ड बी इज अ पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ द सोलेनॉइड. ऍक्सिस ऑफ द सोलेनॉइड म्हणजे हा
आणि मॅग्नेटिक फील्ड पण हे. तर मॅग्नेटिक फील्ड बी आणि ऍक्सिस ऑफ सोलेनॉइड हे कसे पॅरलल टू द सोलेनॉइड ऍक्सिस. द लाईन्स आर वाइडली स्पेस्ड, म्हणजे यामध्ये गर्दी करतात फार. पिक्चर मध्ये बघा, या पिक्चर मध्ये बघा, मध्ये एकदम गर्दी आणि बाहेर निघाल्या तर दूर दूर जातात, म्हणजे वाइडली स्पेस्ड. समजलं? आजूबाजूला इथं या दूर दूर जाते, हे अंतर वाढतंय ना, इथं कमी आहे ना, म्हणजे इथं द लाईन्स आर वाइडली स्पेस्ड आउटसाइड द सोलेनॉइड, सोलेनॉइडच्या बाहेर निघाले का. अँड हेन्स द मॅग्नेटिक फील्ड इज वीक देअर. जिथं लाईन्स क्राउडेड तिथं स्ट्रॉंग फील्ड आहे, जिथं बाहेर वीक फील्ड असेल, जिथं लाईन्स डेन्सिटी कमी. आता लेट अस कन्सिडर सोलेनॉइड. हा पण सोलेनॉइडच आहे, हीच फिगर आहे. हा, या खूप नंबर ऑफ टर्न्स आहेत अशा. हे डॉट म्हणजे काय, इकडे करंट, आणि हा क्रॉस म्हणजे काय, तिकडे करंट, आणि ह्या लाईन्स आहे. तीच फिगर ही आहे, फक्त इथं नंबर ऑफ टर्न्स जास्त आहे, वेगळ्या पद्धतीने सांगितलेले डॉट आणि क्रॉस. हीच फिगर आहे का. तर बघा, लेट अस कन्सिडर अ सोलेनॉइड as shown in the figure B. The dot shows current is coming outside of the plane of the paper. Dot shows coming. अशी स्प्रिंग आहे ना, तर हे चक्कर असं असं होईल, तर इथून हे असं एंट्री करेल, इकडे येईल बाहेर, परत खाली जाईल. हे असं समजतं की नाही. स्प्रिंग सारखी का नाही समजलं अजून? हा, ही स्प्रिंग आहे ना, वरचे जे आहेत ते काय करते, करंट तिकडे, खालचे जे आहेत ते इकडे, आणि त्याच्यामधून फिरतच राहील ना करंट असं. तर शोज करंट इज कमिंग आउटसाइड ऑफ द प्लेन ऑफ द पेपर. अँड प्लस किंवा क्रॉस, क्रॉस पण यूज करू शकतात ना, असा असा क्रॉस पण चालेल, प्लसच पाहिजे असं काही बंधन नाही. क्रॉस शोज करंट गोइंग इन टू द प्लेन. बघा, आउटसाइड आणि इन टू, चार तास समजला का तुम्हाला. हे आउटसाइड आहे आणि हे इनसाइड आहे, इन टू द प्लेन ऑफ द पेपर, आणि ह्या लाईन्स आहे. ओके, तर आता बघा, एकदम 2 मिनिटाचं बाकी काम. टू फाइंड मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक इंडक्शन ऍट अ पॉइंट इनसाइड द सोलेनॉइड. सोलेनॉइडला, सोलेनॉइडच्या आतमधल्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं असेल, टू फाइंड मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन ऍट अ पॉइंट इनसाइड द सोलेनॉइड, कन्सिडर. सोलेनॉइडच्या आतमधल्या पॉइंटला तुम्हाला जर मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन काढायचं असेल तर कन्सिडर, गृहीत धरा काय, रेक्टँग्युलर लूप ABCD. ABCD हा एक रेक्टँग्युलर लूप आहे. हा इमॅजिनरी, काल्पनिक आहे. ही अशी आयडिया कोणी दिली, एम्पियर. म्हणून याला काय म्हणायचं, एम्पिरियन लूप. बरोबर. तर बाय एम्पियर्स लॉ, एम्पियर्स लॉ काय म्हणतो, लाईन इंटेग्रल ओव्हर द क्लोज्ड पाथ ऑफ B डॉट dl इज μ0 टाइम्स द करंट, टोटल करंट. हे आय काय आहे, टोटल करंट. इथं मुद्दाम लिहिलं मी, हा आय म्हणजे टोटल असतो, फक्त एक नाही, कारण प्रत्येक टर्न मधून जाणारे जे करंट आहे ते सेम असेल. एकच करंट जाईल ना प्रत्येक याच्यामधून, जायला मार्ग त्याला एकच आहे. तर हे कोणी सांगितलं, एम्पियरने सांगितलं. मग त्याचा वापर करू आपण. आता B डॉट dl चं लाईन इंटेग्रल ह्या लूप वर कसं काढतात, तर बघ, हा लूप पूर्ण कसा आहे, A टू B, B टू C, C टू D, D टू A, असा आहे. बरोबर. आता A टू B कसं आहे, A टू B मध्ये आहे, आणि ते फील्ड आहे ते गणतीमध्ये धरलं जाईल, जे पण येईल ते A टू B, B डॉट dl. परत हे यांची सम करा. इंटिग्रेशन म्हणजे काय, इथं ज्या पण लाईन्स असतील त्यांची सम, इथं ज्या पण लाईन्स असतील त्यांची सम. हा, मग B टू C, नंतर C टू D, नंतर D टू A, ह्यांची सगळ्यांची सम किती असेल, μ0 I असते. पण इथे n काय घेतलेला आहे, n नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉइन. N इज द नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉइन.
बरोबर. लेट इट बी इक्वेशन 1. आता याच्यामध्ये काही झिरोज आहेत कारण हे बाकीचे आउटसाइड आहे. तर बघा बी टू सी आणि डी टू ए. बघा बी टू सी आणि डी टू ए, बी टू सी बीडीएल आणि डी टू ए बीडीएल हे झिरो असेल का? कारण काय? कारण बी अँड डीएल आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इथं बी असं आहे आणि डीएल ह्या दोघं. लक्ष नाही तुमचं, इकडे लक्ष द्या. डबल बसायचे नाही, सिंगल बेंच सिंगल. तर लक्ष द्या, आपण कोणतं काढतोय? सोपं आहे, एकदम सोपं आहे. बी टू सी आणि डी टू ए, बी टू सी आणि डी टू ए हे कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत ना. कोणाला? हा डीएल एलिमेंट तुम्ही इथं घेणार, डीएल इथं घेणार, डीएल हा डीएल असा आहे आणि बी कसा आहे? असा आहे. बरोबर. मग बी आणि डीएल कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे 90 अँगल आहे. म्हणजे कॉस साठी आपण कॉस येतो इथं, तर तो 90 झिरो होणार. म्हणून हे सगळे दोघं झिरो. कोणते? उभेवाले झिरो. आणि हे पण झिरो होईल. बघा आता अँड सी टू डी म्हणजे याच्या लाईन इंटेग्रल काय असेल? ते पण झिरो असेल. कारण सांगायचं बिकॉज आउटसाइड सोलेनॉइड मॅग्नेटिक फील्ड इज झिरो. सोलेनॉइडच्या बाहेर चुंबकीय क्षेत्र नाही. मग हे तीन कट होऊन गेले. बघा कोणते कोणते? बी टू सी, डी टू ए आणि सी टू डी हे तीन कट झाले. राहिला फक्त ए टू बी. मग त्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाका. ए टू बी राहिला तो राहू द्या आणि या बाकीच्यांच्या व्हॅल्यू टाकून द्या. याची काय? 0 0 0 म्यू 0 आहे ना. मग याच्या बरोबर काय येईल? म्यू 0 आहे ना. याला सॉल्व्ह केलं तर काय येईल? बी डीएल कॉस थिटा ए टू बी जे असेल ते इज इक्वल टू म्यू 0 आहे ना. ओके, व्हेरी सिंपल. हे येऊ शकता. समजलं? मग सोलेनॉइड. नाउ विल स्टॉप हियर. बी डिव्हिजन वाले रोल नंबर सांगायचे आहे मला. एक कागदावर द्यायचा तुकडा.